हळदीसाठी आम्ही सगळ्याजणी पिवळ्या साड्या घालून रेडी झालो होतो। तर नमस्कार मंडळी, मी वर्षा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। तर गावाकडे आल्यानंतर आम्हाला एक लग्न होतं, तर ते माझे दीर लागतात, त्यांच्या मुलाचंच लग्न होतं। तर हळद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सिंपल असं रेडी होऊन लग्नाला आलो होतो। तर या सगळ्या माझ्या जावाच आहेत। आम्ही सगळ्याजणी इथं गप्पा मारत बसलो होतो निवांत। तर लग्नामध्ये बघा सगळेजण म्हणजे एकत्र येतात, सगळ्यांच्या भेटी होतात, म्हणजे असं आवर्जून आपल्याला कोणाची भेट घेणं होत नाही, पण लग्नामध्ये सगळीकडचे लोक एकत्र जमतात, त्यामुळे सगळ्यांना भेटून वगैरे होतं आणि खूप छान वाटतं असं कार्यक्रमामध्ये एकदम। गावाकडे बघा किती लोक येतात कार्यक्रमासाठी, तसं पुण्यात एवढे जास्त लोक जमत नाहीयेत। गावाकडे सगळे आपलेच असतात, पाहुणे-रावळे वगैरे सगळं गाव ओळखीचं असतं, त्यामुळे एवढे जास्त लोक जमतात। लग्न झाल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी आम्ही पुण्याला निघालो। तर आता झाली दिवाळीची सुट्टी संपली आणि आता पुण्याला निघालो आम्ही। तर बघा वातावरण किती छान झालेलं आहे। दुपारी आम्ही जरा लवकरच निघलो होतो, नंतर ट्रॅफिक वगैरे होतं, पण तरी पण आम्हाला संध्याकाळी खूप ट्रॅफिक लागलं होतं। तर बघा खूपच जास्त ट्रॅफिक आहे। कोण किती वैतागले याचं मुलांना काही घेणं देणं नसतं, किती ट्रॅफिक असो वा काही असो। तर इथं परीचं चांगलं गाणं म्हणण्याचं चालू होतं। तर त्यानंतर बघा खूप उशीर झाला होता आणि नंतर घरी गेल्यानंतर स्वयंपाक वगैरे करून जेवण करण्यासाठी लेट झाला असता आणि तेवढी एनर्जी पण नव्हती। मग म्हटलं चला बाहेरच जेवण वगैरे करूयात। तर रोड साईडला छान असं हॉटेल बघितलं आणि तिथंच आम्ही जेवणासाठी थांबलो। तर जेवण वगैरे केलं, तर छान होतं जेवण। त्यानंतर बाहेर आल्यानंतर बघा इथं छान एकदम ग्रीनरी वगैरे होती, लाइटिंग केलेली होती दिवाळीसाठी। तर तिथं असं बसल्यानंतर असं नंतर प्रवासाला असं कुरूच वाटत नव्हता की गाडीत बसावं अशी इच्छाच होत नव्हती, पण त्यानंतर जावंच लागणार होतं। तर नंतर आम्ही प्रवासाला लागलो। यासोबतच हा व्हिडिओ संपवते, बाय।